काही दिवसापूर्वी बुलेटवरून प्रवास करणारे मुख्यमंत्री फडणवीस आता मुंबई ते शिर्डी असा प्रवास थेट वंदे भारत एक्सप्रेसने करताना दिसले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं। विशेष म्हणजे या प्रवासादरम्यानही फडणवीस शासकीय कामकाजात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं। ट्रेनमधूनच त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत विविध कामांचा आढावा घेतला। अतिशय उत्तम प्रवास झाला। मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला। असं आहे की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे। माझाही हा प्रयत्न आहे की जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जे काही आव्हान केलं आहे त्या आव्हानानुरूप आपण काम करावं, कारण आपण केलं तर लोकांना देखील करण्याची एक इच्छा तयार होते। तोच माझा प्रयत्न आहे। मुख्यमंत्र्यांच्या वंदे भारत प्रवासावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। वंदे भारतनं प्रवास केला तरी उतरल्यावर ताफा असणारच असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे। बाईकनं प्रवास केला, इतरांच्या गाड्या थांबवल्या, अशा शब्दात टीका करत मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण कृत्यावर आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे। वंदे भारतमधून उतरल्यानंतर ताफे तर आपण बघतातच आहे। बरं, बाईकवर जायचं असेल तर रस्त्यांवरच्या गाड्या बंद ठेवतात, म्हणजे इतर गाड्यांना कोळंबून ठेवतात। तर हे सगळं नौटंकी चाललेली आहे। त्यापेक्षा देशात काय नक्की घडत आहे, देशाची परिस्थिती काय आहे याच्यावर साफ बात करावी।